कॅटामेनियल ॲक्ने, मासिक पाळीमध्ये येणारे पिंपल्स. मासिक पाळी सुरू होण्याच्या साधारण 8 ते 10 दिवस आधी म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल फेज मध्ये चेहऱ्यावर किंवा अंगावर येणारे पिंपल्स. ब्लीडिंग फेज म्हणजे पिरियड्स हे संपल्यावर ॲक्ने आपोआप कमी येतात. आणि हा एक सायक्लिक त्रास आहे जो दर महिन्याला पुन्हा पुन्हा उद्भवतो. कारणे ह्याचे मेन कारण म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये ल्युटेल फेज म्हणजे 15व्या दिवसापासून 28व्या दिवसापर्यंतचा पिरियड मधला हॉर्मोनल बदल आहे. प्रोजेस्टेरॉन हॉर्मोनचा प्रभाव. ल्युटेल फेज मध्ये प्रोजेस्टेरॉनचे लेवल वाढतात, मग त्याच्यामुळे सिबॅशियस ग्लँडचे उत्तेजित होतात आणि त्याच्यामुळे सीबम लेवल वाढतात. आणि तसंच त्वचेच्या फॉलिक्युल मध्ये सूज येते आणि त्याच्यामुळं पायलोसिबेशियस डक्ट नॅरोज होतात. त्यामुळे सीबम तसंच साठून राहतं आणि ॲक्ने तयार होतात. ब्लीडिंग फेजच्या थोडं आधी एंड्रोजनची लेवल जास्त प्रभावी होऊन सिबॅशियस ग्लँड्सवर कार्य करून अजून जास्त सीबम तयार होतं. तसंच साठलेल्या सीबममुळे क्युटी बॅक्टेरियाची वाढ होते. त्यामुळे इन्फ्लेमेशन होऊन लाल दुखणारे पिंपल्स तयार होतात. चे इफेक्ट दोन्ही मानसिक आणि शारीरिक होतात. हे पिंपल्स चेहऱ्यावर इन्फ्लेमेटरी लिजन्स आणि हे लाल सुजलेले दुखणारे नोड्युल्स किंवा पॅप्युल्सच्या स्वरूपात असतात. वारंवार एकाच जागी ॲक्ने आल्यामुळे तिथे काळे डाग किंवा स्कार पडू शकतात. मानसिक परिणाम. दर महिन्याला हा सतत त्रास होत असल्यामुळे रुग्णामध्ये रिसेप्शन, पब्लिक फेस किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांना व इतरांना लो सेल्फ एस्टीम होऊ शकते. मी डॉक्टर सिद्धार्थ आनंद कोरे, स्त्रीरोग तज्ज्ञ, कोरे हॉस्पिटल, वारणानगर.